आपल्या पाठाची माझी तुलना आहे. भावनांना मुळात अभ्यासाची कमी आवड, त्यात व्यायामाची गोडी, त्यात कापून पौष्टिकाची आहाराची सोय आणि नापासाची धास्ती नाही. मग काय, शाळेत होईल तेवढाच अभ्यास, बाकी सारा वेळ खेळ खेळ खेळ. गणित इंग्रजी यासारखे विषय काही खेळत खेळत करण्यासाठी नव्हते, उलट तेच आपल्याला बोटावर खेळतात. भाऊरावांनीही तसेच खेळवले. दरवर्षी कसे कसे वरच्या वर्गात जाणाऱ्या भाऊरावांना इंग्रजीत 6वीत जबरदस्त खेळ होते. ते नापास झाले हे महाराजांना समजले. गुणी मंडळीचे भवन सत्यनिष्ठ पाटलांसाठी काय करावे म्हणून भाऊरावांच्या शिक्षकांना त्यांनी बोलवले. भागरावराव कुलकर्णी त्यांचे नाव. महाराजांनी भाऊरावांना वरच्या वर्गात घालावे असे त्यांना सांगितले. भाऊरावांचीही तीच इच्छा होती. कुलकर्णी सर महाराजांचा शब्द डावलणार नाही असा अंदाज भाऊरावांना होता. महाराज भागरावराव म्हणाले, हा भाऊ पाटील तुमचा विद्यार्थी? होय महाराज, मी ओळखतो त्याला. मग त्याची अडचण दूर करता येईल का? दहावीतून. महाराज थांबले. प्रत्येक शब्दावर जोर देत गुरुजी म्हणाले, महाराज हा विद्यार्थी अभ्यासात खूप कच्चा आहे, त्यानं या वर्षी 6वीतच राहिलेलं चांगलं. महाराज याला वरच्या वर्गात घालण्यापेक्षा हा बसत असलेला पाक वाटल्यास वरच्या वर्गात ठेवी, पण याला पास करणार नाही. याला वरच्या वर्गात घातला तरी मॅट्रिक मध्ये अनेक वर्ष पास होणार नाही. या उत्तरावर महाराज क्षणभर गप्प झाले. भाऊरावांकडे वळून म्हणाले, भाऊ गुरुजी म्हणतात ते बरोबर आहे, तू चालू वर्षी 6वीतच राहा. भाऊरावांनी तात्पुरती मान डोलवली, पण मुळातच त्यांना अभ्यासाची आवड नसल्याने या शिक्षकांच्या कटकटीपेक्षा त्यांनी शाळेचा कायमचा रामराम सोडला. इंग्रजी 6वीत नापास झालेल्या भाऊरावांना पुढे 1959 मध्ये पुणे विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिली. भाऊरावांनी देश शिक्षण संस्था स्थापन करून त्याद्वारे हजारो विद्यार्थ्यांना उच्चतम शिक्षण दिले. काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी पाठवले. ते जर तेव्हा इंग्रजी 6वी पास झाले असते तर मॅट्रिक मध्ये रावसाहेब झाले असते, नाहीतर भाऊसाहेब झाले असते, वर कर्मवीर झाले असते. हे अपयशच त्यांच्या भावी यशाला कारणीभूत ठरले. असाच विचार कोल्हापूर येथे एका प्रसंगी डॉक्टर राधाकृष्ण यांनी बोलून दाखवला. कोल्हापूरला एक मोठा समारंभ झाला. राधाकृष्ण अध्यक्ष होते. यावेळी नामवंत विद्यार्थ्यांना आमंत्रण दिले होते. भाऊरावांनीही तसे होते. नुकतेच आजारातून उठलेल्या भाऊरावांना या कार्यक्रमाला गेले. प्रत्येक जण आपापली ओळख करून देताना म्हणत होता, मी न्यायाधीश आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी कारखानदार आहे. नंतर भाऊरावांची पाळी आली. काठीवर भार देत उभे राहिले. म्हणाले, डॉक्टर राधाकृष्ण आजच्या या नामवंत मेळाव्याची मी एक चुकून आलेला पक्षी आहे. मला सांगायला संकोच वाटत नाही की मी राजाराम विद्यालयात शिकत असताना कोणत्याही वर्गात आणि कोणत्याही विषयात कधीच पास झालो नाही. तरीही राजश्री शाहू महाराजांचा, महात्मा गांधींचा मी एक नम्र पाईक आहे. त्यांचा आदर्श समोर ठेवून मी रयत शिक्षण संस्था स्थापन केली आहे. आज या संस्थेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेची 13 जिल्ह्यात विद्यालये आहेत. भाऊरावांचे हे खडे बोल ऐकल्यावर डॉक्टर राधाकृष्ण प्रभावित झाले. भारावलेल्या शब्दात म्हणाले, तुम्ही इंग्रजी 6वी नपेक्षा पास झाला नाही ही फार चांगली गोष्ट झाली. जर तुम्ही मॅट्रिक झाला असता तर एखादा सरकारी ऑफिसमध्ये सामान्य क्लर्क म्हणून आयुष्याची वाटचाल केली असती. पण आज तुम्ही हजारो गरीब मुलांना घडवीत आहात. तुमची ही फार मोठी कामगिरी आहे. तुमच्या या कार्याचा आम्हाला खरोखर अभिमान वाटतो. परमेश्वर तुम्हाला सुयश देऊ. आणि मग सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. येथून पुढे शिकणाऱ्या शाळेची संगत सुटली तरी शिकवणाऱ्या शाळेचा संगत वाढतच गेली. भाऊराव पुढे कर्मवीर झाले. धन्यवाद. अतिशय सुस्पष्ट व भावानुकूल वाचन या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, त्याचं आपण एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया. त्यानंतर या पाठावर आधारित पहिला प्रश्न आहे, भाऊरावांना डॉक्टरेटची पदवी कोणत्या विद्यापीठाने बहाल केली?